नमस्कार, मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आज आमचा आहे मयूचा बर्थडे आणि आम्ही खूप असं छान प्लॅन केला, मस्त असं डेकोरेशन केलंय, छान असं जेवण बनवलंय। कम ऑन। हां, तर आम्ही खूप असं छान जेवण बनवलंय, हिने असं स्वीट डिश पण बनवले आणि खूप असं छान डेकोरेशन केलं। मी तुम्हाला दाखवते, मी फोटोज काढलेत, मी टाकेन ते, तरी पण एकदा तुम्हाला दाखवते। वाव, आहे ना सुंदर। दिव्या आणि दिव्याची मैत्रीण पायल या दोघींनी मिळून हे डेकोरेशन केलंय। तर याचा मी आता म्हणजे आम्ही काय काय केलं त्या सर्वांचा मी एक असा मोठा व्हिडिओ बनवणार आहे आणि तो तुम्ही नक्की बघा। तर बघा, मी आता तो व्हिडिओ एडिट करते मस्तपैकी आणि तुमच्यासाठी तो खास यूट्यूबला टाकते। लाइटिंग आणि पूर्ण असा व्हिडिओ मस्तपैकी एडिट करून तुमच्यासाठी घेऊन आले मी स्वप्नाली। तर अर्थात पहिला आम्ही दुकानामध्ये गेलो पुलावचं साहित्य घेण्यासाठी। तिथे गेल्यानंतर लहानपणी आम्ही जसं ते कडधान्यांमध्ये हात टाकायचो आणि त्या कडधान्यांची ऊब घ्यायचो, तसा काही मी प्रकार केला। त्यानंतर दिव्या सामान घेत होती की पुलावला काय काय लागतं, तिने एकदा मामींना कॉल करून विचारलं। त्यानंतर काय दुकानदारांच्या तोंडावर 12 वाजले होते, पण असो आम्ही सामान घेतलं। 1 किलो 65 का देतो। दिव्या तू नाही दिसतेस तर ठीक आहे। आज मी बनवते आहे पुलाव माझ्या पद्धतीत आणि दिव्या बनवते गाजर हलवा तिच्या पद्धतीत। जे काय असो, दिव्या कसा नाही, सध्या दिव्या गाजर सोलते आणि मी फराशी चिरते भातासाठी। मला असं वाटतं फराशी लांब चिरावी लागेल। हां, आणि आपण का हे जेवण बनवतोय? ओके, का हे जेवण बनवतोय? कारण की आज खास दिवस आहे, गरीब मुलगीचं बर्थडे। गरीब मुलीला आज बाहेरून भले स्टायलिश असेल पण आतमधून मनाने खूप गरीब आहे, ज्याने करून भांडण झाल्यावर लगेच रडते। तर आम्ही तिच्यासाठी एक पत्र पण लिहिणार आहे। दिव्या लिहिणार आहे खास तिच्यासाठी पत्र। त्यामुळे आज आम्ही जेव्हा दिव्याला गिफ्ट देणं पॉसिबल नसतं तेव्हा ते सगळ्यांना पत्र लिहून चिपकवते। आज मी माझ्या आतमध्ये दडलेली शेफ बाहेर काढते। शेफच ना, शेफ बाहेर काढते। खूप सुंदर जेवण बनवते मी, म्हणजे फक्त लोक बोट खायचीच बाकी असतात। तुम्हाला काय वाटतं, हिला ब्लॉग बनवायला येतो की नाही कमेंट करून सांगा। चुकीच्या लोकांची नावं, बरोबर गोष्टींमध्ये चुकीच्या लोकांची नावं। किती डिफरंट आहे हे बघ, हे किती लाल दिसते आणि हे बघ। असं म्हणतात की हिवाळ्यात गाजर खाणं चांगलं असतं, का माहित नाही, थोड्या वेळाने गुगल करेन, पण मी ऐकून आहे। आणि मगाशी आम्ही जात असताना दुकानावर एक गाजरवाल्यांचा आम्हाला खूप मोठा गाडा दिसला, त्याच्यावरून खात्री पडली की आता गाजरचा सीझन सुरू आहे। थंडीत हे सॉरी आहे, एक दे ना तुकडा खायला। लाल, बापरे खरंच खूप लाल आहे। आणि मी असं खूप मस्त आणि एकदम चवीदार असं गाजरीचा हलवा बनवणार आहे, तर तुम्ही नक्की खायला या। सेक्टर 8 मध्ये आमचा रूम नंबर माहीत नाही, पण मी माझ्या घरचा रूम नंबर नक्की सांगू शकते। तिथे आल्यावरती जवळच दुकानाच्या बाजूला। काय खूप दिवसांनी मी जेवण बनवते, मग मी जेवण बनवते पण पुलाव बनवते खास करून, जो की मी खूप चांगला बनवते असं मला वाटतं। सगळ्यांना कामचं वाटते, आज ती जेवण करते, तिला त्या गोष्टीची खुशी होते। तर आमच्या मैयाचा आज खास दिवस आहे आणि तिच्या या खास दिवशी मी काहीतरी खास करायचं म्हणते, तर मी खूप चांगलं जेवण बनवते म्हणून आज बनवत आहे पुलाव। व्हेज पुलाव, कारण की मार्गशीर्ष सुरू आहे गप्पस, तर त्यामुळे मी पूर्ण अशी तयारी केली। फक्त आता कांदा आणि टोमॅटो चिरायचा आहे, तर मी पटकन चिरेन कारण की तोपर्यंत भात शिजेल, जो की मी तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, भाज्या मस्तपैकी चिरलेल्या आहेत, हे नंतर सांगतो। आणि त्यानंतर पाणी तापत ठेवलंय, त्याच्यामध्ये तेल टाकले आणि थोडेसे खडे मसाले टाकले, ज्याच्यामुळे भात शिजताना त्याला ती चव लागेल। बाकी पुढची रेसिपी थोड्याच वेळात।
तर मी आता भात बनवायला सुरुवात करत आहे. ये दिव्या, मी सुरुवात करते. तर मी तुम्हाला माझं साहित्य दाखवते भाताचं. पुलावचं सामान, व्हेज पुलाव, पूर्ण अशी परफेक्ट अशी तयारी केली आणि भात बाहेर आहे, त्याला थंड होऊन देते. आणि आता चला टोप तापायची मी वाट बघते. तर यूट्यूबला मी बघितलं की म्हणजे व्हेज पुलाव कसा बनवायचा, कारण की नॉर्मली आपण मसाले भात करतो कुकरमध्ये, पण आज भात वेगळा शिजवून नंतर मग हे भाज्या एकत्र मिक्स करून त्यांचा मसाला असा बनवून नंतर त्याच्यामध्ये भात मिक्स करायचा. हे आज मी पहिल्यांदाच करते, मला नाही माहिती कसं होणार आहे, पण ठीक आहे. ऑल दी बेस्ट, बाय. बघ बघ त्या भाताकडे. अगं बघ ना, आता त्या भाताचा अपमान होईल. खडा मसाला टाकते. हा, मला माहिती आहे खडा मसाला टाकायचा. आणि खूप ॲटिट्यूडमध्ये मी म्हटलं की हो मला माहिती आहे खडा मसाला टाकायचा, त्यानंतर त्यामध्ये कांदा टाकायचा, त्यानंतर टोमॅटो टाकायचं आणि ज्या काही भाज्या आहेत त्या टाकायच्या. मग त्याच्यामध्ये जो काही पुलाव मसाला असेल, तुमची घरची चटणी असेल, हळद मीठ जे काही असेल ते सर्व टाकून ते जे मिश्रण आहे ते व्यवस्थितपणे मिक्स करायचं, त्याला तो मसाला लागून द्यायचा आणि थोडा वेळ ते वाफलवायचं. अशा पद्धतीने पुलाव केला जातो हे मला माहीत आहे आणि मयूला हेच सांगण्याचा मी प्रयत्न करत होते, तरी पण मध्ये मध्ये येऊन ती मला थोडासा असा त्रास देत होती. असो, या भाज्या आणि मसाला वाफलवेपर्यंत मी म्हटलं की आमच्या दिव्या राणीने जी काही तयारी केली आहे त्याची एक झलक बघून यावी. तर चला मग. मस्त वाटते ना. बापरे, एवढी मेहनत तुम्ही केली, एवढी मेहनत तुम्ही केली. पण तुम्ही दोघी पण दिसत नाही, पण असो. दिव्या आणि पायल, थँक्यू फॉर डेकोरेशन. ओहो हो. आता तुम्ही विचार करत असाल की डिरेक्ट भात तयार झालेला कसा दिसतोय, तर खरं तर काय सांगावं काय सुचत नाही आहे. पण थोडासा मध्ये प्रॉब्लेम झाला, घोटाळा झाला आणि आम्ही तो व्यवस्थित करून नंतर या भाताला तुमच्याकडे दाखवलेला आहे. पण भात चांगला झाला होता. जे काय आहे ते ठीक आहे. आता एवढं सुंदर डेकोरेशन झालेलं आहे तर म्हटलं स्वतःचे काही फोटोज काढावेत. मग काय, मी चान्स मारलाच त्या डेकोरेशनमुळे आणि दिव्याने असे छान छान माझे फोटोज काढले, व्हिडिओज काढले. तर ठीक आहे, खूप अशी छान लाइटिंग आहे, त्याची थोडी चमक माझ्या चेहऱ्यावर पडत आहे आणि शांत असं वातावरण आहे. फक्त आतमध्ये दिव्या गाजराचा हलवा करते, तोपर्यंत हे खास दिव्या तुझ्यासाठी. 1 2 3 स्टार्ट. रुपेरी वाळत माडाच्या बनाते ना, रुपेरी वाळत माडाच्या बनाते ना, बनाते ना, जवळ घे ना, बनाते ना, जवळ घे. शिट यार, सॉरी. बस झालं फोटो. आता केक आणायला जाऊ. मग काय, पूजा दीदीला घेऊन गेले आणि आमच्या बारक्या श्रेयांशला पण घेऊन गेले. म्हटलं पोरगं जरा खुश होईल केकला बघून, म्हणून त्याला मी सोबत घेऊन गेले. आणि नंतर मग काय त्याचं ठुमक चालणं मी बघत होते आणि तो केकडे बघत होता. बरोबर आहे स्वप्नीला. कमेंट्री या टेबलला जा तिथं. तुम्हीच त्याला बोलत ना टेबल पकडायला जा, आता नाही येणार तो.
काकू ए ह्याला पाठव, संभ्याला घरी पाठव. सम्या आता तर गेम खेळत होतात. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मयुरी, हॅपी बर्थडे टू यू. अरे श्री जा बाळा, श्री जा, लाजू नको जा, अरे लाजू नको जा. आता बड्डेचं सेलिब्रेशन तर झालं आमच्या चिल्या पिल्लांसोबत तसेच भावा बहिणींसोबत, पण आता वेळ आली ती माझ्या व्हेज पुलावच्या रिव्ह्यूची. तर चला बघूया. नाही चांगलं झालं बोलते सगळेच बोलतात नाही चांगलं, मला तर चांगलं लागलं यार. काय हो कांड गेलेस? टेस्ट खरं बोलायचं एकदम. सूर्या खोटं रिॲक्शन नाही द्यायच्या, खरी रिॲक्शन द्यायची. थोडस मीठ टाक, चांगलं हा आहे मीठ विसरले टाकायला. टाकलंय 2.5 चमचे. पण तू मला सांग, सगळ्यांनी नावं खारट ठेवली, झालेला पण जेव्हा परवडणार सूर्याने आणि भात झालेला खाला आणि परवडणार. त्याने वरतून सांगितलं की आपण बेस्ट टाकू झालाय, शकतो. तेव्हा सगळ्यांनी मान्य जर केलं मीठ की जास्त हो झालं भात तर ते बाहेर बेस्ट झालेला कसं आहे. टाकायचं? मला थोडंसं माहिती मीठ कमी होतं, पण कोणाला सांगणार की चांगलं एकदा झालं जर का ना एखाद्या तुला. पदार्थात मीठ जास्त पडलं तर ते आपल्याला काढता येत नाही, पण कमी असेल तर वरतून आपल्याला मीठ टाकायलाच जमतं. हे लहानपणापासून मी शिकते. तर व्हेज पुलाव, मयूचं बड्डे सेलिब्रेशन आणि भाऊ बहीण चिल्ली पिल्ली या सर्वांमध्ये छान असं सेलिब्रेशन झालेलं आहे. मी आणि दिव्याने खूप अशी मेहनत केली आणि हो दिव्याने गाजर हलवा बनवला होता. त्याचा एकही व्हिडिओ नाही काढला, पण तिने खूप सुंदर गाजर हलवा बनवला होता. असं आमचं सेलिब्रेशन. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मी स्वप्नाली.